ते मात्र चांगला चेंडू आहे, यॉर्कर चेंडू आहे, भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू पाहायला मिळालाय आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल अमर बामरस आणि सुयश यांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिली धाव वडगाव टीमच्या माध्यमातून आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. अमर बामरस म्हटलं तर घनसोली कॉलनी क्रिकेट असू द्या, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सध्या चालू आहे त्या ठिकाणी देखील हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आज एक गाव 11चं क्रिकेट खेळताना आज या ठिकाणी वडगाव टीम कडून सध्याच्या घडीला नाईट स्पर्धेसाठी या ठिकाणी दाखल झाला. अमर बामरस सध्याच्या घडीला आपण पाहिलं घनसोली प्रीमियर लीग मध्ये अगदी घणाघाती फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अखोट टप्प्याचा चेंडू स्पंच केलाय, चेंडू मात्र निघून जाईल अगदी पाठीमागे. 4 धाव्यांसाठी येतोय इथे मात्र अमर बामरसच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार, 4 धावा. पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये अगदी 16 संघांचा सहभाग आहे. आज ओरमोडी असोसिएशनमध्ये जर पाहायला गेलं तर या स्पर्धेची खूप चर्चा होती आणि तो दिवस मात्र आज या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी प्रकाश झोत्यातील स्पर्धा खूप कमी आपल्या असोसिएशनमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु हे स्वप्न होतं आज पोपळकरवाडी टीमचं हे साक्षात उतरवलं गेलं आहे आणि इथे मात्र त्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती जर पाहिलं तर ही या ठिकाणी भव्य दिव्य प्रकाश झोतातील पहिली स्पर्धा या ठिकाणी नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज आयोजक कमिटीने घेतलेली खूप चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक
पोपळकरवाडी गावातील ग्रामस्थ असेल, त्याचबरोबर टीम असेल, चला स्पीडअप करा विनंती असेल, वेळ घेऊ नका. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय राहुल मोरे यांचा इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू मात्र हळूहळू जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम त्या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट घेत असताना थ्रो मात्र खराब. तोपर्यंत दोन्ही बॅटर मध्ये अगदी सुरक्षित सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय अमर बामरास आणि त्यांच्या साथीला पाहिलं तर सुयश बामरास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. इथून पुढे अजूनही या षटकातले चेंडू बॅलन्स असतील ते 5 चेंडू. षटक क्रमांक दुसरा सध्याच्या घडीला पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 झाली आहे. वडगाव टीम फलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय कारी टीम कडून पाहिलं तर चांगली गोलंदाजी. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं गेलं, दुसरं षटक चांगला आहे, परंतु इथे फटका फसलाय. चेंडू मात्र 1 बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषे पार, मिळतील धावा. अमर बामराच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. खर तर अमर बामरासच्या बॅट मधून लगातारच्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा खेचल्या गेल्यात. आता मात्र चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू मात्र हळूहळू जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाललाय सीमा रेषे पार, मिळतील धावा. अमर बामरासच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. तीन चेंडूंवरती 2 चौकार, 1 षटकार सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. अकोट टप्प्याचा चेंडू स्पंच केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, थोडस मिस फिल्डिंग झालंय. एक सिंगल धाव धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अमर बामरासला माहिती आहे जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये मी आहे ना तोपर्यंत धावांची कमी नाहीये वडगाव टीमला, परंतु हा काटा आहे ना तो काठा जर काढायचा असेल तर गोलंदाज मी म्हणेन या ठिकाणी राहुलला मात्र या ठिकाणी आपल्या खात्यातील चांगला ब्रह्मास्त्र वापरावा लागेल आणि इथे मात्र विकेट मिळवावी लागेल. अकोट टप्प्याचा चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आले आणि लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट झालाय, सुपर हिट झालाय गोलंदाज. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाले तब्बल 23 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. तर यानंतरची नेक्स्ट मॅच असणार आहे नित्रळ वेनेगोल. दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. 4थं षटक संपल्यानंतर आपल्या दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. नित्रळ आणि वेनेगोल टीम आपण सज्ज राहायचं आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला हाताळताना अजिंक्य गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस त्याच्यावरती प्रहार आहे. चेंडू मात्र इथे चाललाय सीमारेषे बाहेर, नो बॉल. पंच सांगतात की हा नो बॉल आहे आणि याच्यावरती इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू अगदी हळूहळू जमिनीकडे जात असताना
तिथे धावा किती मिळतील हे देखील सांगितलं जाईल. चौकार, 4 धावा. नो +1, नो बॉल आहे. फ्री हिटची संधी असेल. डोळे उघडा, पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. अजिंक्य सध्याच्या घडीला खराब चेंडू टाकत असताना अमर बामरसच्या विरुद्ध अशी तुम्ही गोलंदाजी टाकू शकत नाहीये, कारण अमर बामरस असा एक खेळाडू आहे, तो मैदानाच्या आतमध्ये अगदी असे बॉल सीमारेषे बाहेर पाठवला जातो आणि पाठवत असताना त्याला आपण सध्याच्या घडीला चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु नो बॉल आहे. फ्री हिटची संधी होती आणि या संधीचं सोनं जरूर करता आलं नाहीये. अमर बामरस याला लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला देखील मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या रनर मध्ये आला नाहीये आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. तिथे कॅच टिपला परंतु मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजून एक फुलटॉस चेंडू आहे. ऑफ साईडला खेळलाय, क्लिक केलाय. चेंडू मात्र सीमारेषेकडे जात असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, थोडेसे बंबळ झालेत परंतु चेंडू सीमारेषेपर्यंत जातपर्यंत अडवलाय आणि तिथे मात्र धावा, 2 धावा कंप्लीट करत असताना हे दोन्ही बॅटर सध्याच्या घडीला सुयश आणि अमर बामरस सध्याच्या घडीला वडगाव टीम कडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतो यॉर्कर चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, इथे न समजण्या पलीकडचा हा चेंडू सूरजला या ठिकाणी सुयशला पाहायला मिळालाय आणि अजिंक्यने मात्र या ठिकाणी कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी अजिंक्यच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर स्वतःला सावरलंय, कंट्रोल केलाय. अजून एक चांगला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह फटका होता. स्वतःच्या पोला थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केलं होतं. चेंडूचा वेग कमी केला आणि तिथे मात्र एक सिंगल धाव फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आयुष्य कमिटीच्या माध्यमातून जेवणाची सोय केलेली आहे. तरी इथे जेवण आपण पाहिलं तर राईट साईडला जेवणाची व्यवस्था आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. आयोजक कमिटीचा कॉल आहे. फुल टॉस, त्याच्यावरती मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत परंतु कॅच सोडली जाते आणि इथे मात्र सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अक्षरशः पूर्ण करत असताना या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. दोन धावा कंप्लीट. या जीवदानाचा फायदा उचलता येईल का? अंबर बामरस सध्याच्या घडीला आपण पाहतोय चांगली फलंदाजी करताना त्याच्या बॅट मधून चौकार आणि चौकारांचे पाडे बोलले गेलेत आतापर्यंत. अजून एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, कोणतीही चुकी करणार नाही आहेत आणि डॉट चेंडूची सांगता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. अमरच्या बॅट मधून तब्बल 4 चौकार, 4चे पाडे 4 वेळा बोलले गेलेत आणि एक षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. 3 षटक संपलेत. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 34 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला टीम वडगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. तर नित्रळ टीम आणि वेनेगोल टीम आपण लगेच रेडी राहायचं. यानंतर आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. दोन्ही टीम आपण लगेच रेडी राहावा आणि आपण टॉस देखील करणार आहोत. स्वप्नील दादा वाघ यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच आपण टॉस करूयात. आपण देखील दादा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. शेवटचा षटक आहे. विजय मोरे चांगला चेंडू आहे. इथे मात्र स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न आहे परंतु तिथे मात्र काय घडतंय, अगदी अमर बामरसने नॉन स्ट्राईक एंडवरून स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि तिथे मात्र आपण पाहिलाय पंच शहानिशा करतील सांगतील आणि त्यानंतर मात्र कोण फलंदाज बाद आहे हे आपल्याला कळवलं जाईल. खरं तर इथे दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर अगदी सुरक्षित असणार आहेत का? ओके,
चला इथे मात्र बॉल क्रॉस नाहीये, विकेट देखील नाहीये. बॉल पडल्यानंतर इथे मात्र आपण पाहतोय आता काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सध्याच्या घडीला विजय दादा मोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर सुयश आणि अमर बामरसी सध्याच्या घडीला चांगली फलंदाजी करताना पाहायला. ते शॉर्ट बॉल होता तिथे मात्र अगदी हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी येतो एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. स्ट्राईक हवी होती, स्ट्राईक मिळाली आहे, परंतु येणाऱ्या शेवटच्या चेंडूंमध्ये इथे मात्र कशा पद्धतीनं या ठिकाणी फलंदाजी करेल अमर बामरस हे देखील आपण पाहूयात. शेवटचे काही चेंडू बॅलन्स असतील ते मात्र या ठिकाणी विजयदादा मोरे यांचे शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. अख्खोट टप्प्याचा चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आहे. पंच सांगतात की ते व्हाईट बॉल, 1 बाउन्स इशारा, वॉर्निंग देखील दिली जाते. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर हा खराब चेंडू दिशा आणि लेंथ कुठेतरी भरकटताना समोर ताकदवान फलंदाज आहे, त्याच्या समोर गोलंदाजी करायची असून एक खराब चेंडू, नो बॉल, फ्री हिटची संधी आहे. याच्या अगोदर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला होता, आता मात्र दंडित केलाय गोलंदाजाला. इथे मात्र दंड सोसावा लागतोय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर एक चेंडू, नो बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. फ्री हिटची संधी आहे. अकोट टप्प्याचा चेंडू होता, तिथे मात्र बॅटला इश लागून पाठीमागे चाललाय. एक सिंगल धाव घेता आली नाहीये. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी सध्याच्या घडीला आपण पाहतोय टीम वडगाव टीम 37 धाव फलकावरती पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये, कॅचची संधी आहे. ऑटो कॅच मित्रांनो, काय एफर्ट्स आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे आणि तिथे कारी टीमचा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण अगदी धावून गेलाय. आणि सुशील मोरे प्रशांत दादा वाघ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. कॉल कोण देणार, वेने खोल की नित्रळ? वेने खोल टीमचे कॅप्टन कॉल करतील कॉइन स्पिन. हेड असा कॉल केलेला आहे आणि अर्थातच
हेड आलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. अर्थातच विनय कोहली या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू सर. अनेक टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु टॉस जिंकला तर तुम्ही बॅटिंग करण्याचाच निर्णय काय घेतलाय? आमची बॉलिंग सर थोडी स्ट्रॉंग आहे, तर त्याप्रमाणे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, दुसऱ्या डावामध्ये बॉलिंग लाईनअप चांगले आहे, त्यामुळेच तुम्ही निश्चितपणे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आयोजनाबद्दल काय सांगाल? कारण उरमोडी परिसरामध्ये पहिल्यांदाच नाईटची स्पर्धा पोपळकर वाडी गावाने भरवली आहे. आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजनाबद्दल बोलायची काहीच गरज नाही आहे. इकडे सगळ्यांना दिसतंय कसं आयोजन आहे करून ते, आणि पोपरकळवाडी वर्षानुवर्ष असे स्पेशल काहीतरी करून दाखवत होते आपल्याला. अगदी बरोबर आहे. आयोजनाबद्दल बोलण्याचे शब्दच नाही. आयोजन खूप चांगलं केले आणि पोपळकरवाडी गावाचं आयोजन म्हणलं की दमदार असतं, हे असं तुमचं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. नित्रळ टीम, टॉस तुम्ही गमावलाय. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? फिल्डिंगच घेतली असते. मनासारखं घडलंय, दुधामध्ये साखर पडले, जे हवं होतं ते मिळालंय. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखू शकाल? कमीत कमी धावामध्ये रोखण्यात. आयोजनाबद्दल 2 शब्द. चमचमत्या ट्रॉफीज आहेत, नाईटची स्पर्धा आहे, 360 अंशाचं ग्राउंड आहे, कशा प्रकारच्या भावना? आयोजन एक नंबर आहे. ट्रॉफी बघून आम्हाला वाटतं हे प्राइज आम्हीच मारू. अगदी बरोबर आहे. ट्रॉफीकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की ट्रॉफी आम्हीच मारणार असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु दोन्ही टीम्सला पण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. टॉसमध्ये काय घडलं मित्रांनो? टॉस जिंकलेला आहे वेनेखोल टीमने. टॉस जिंकत असताना प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय नित्रळ टीमला. दोन्ही टीम्सला पण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया निवृत्ती शिंदे सरांचा. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा होम फोटो लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून सनराईज चषकाचा थरार. थँक्यू सो मच. हॅलो. त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण यथोचित सन्मान करूयात रमेश दादा विलास वाघ यांचा आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. चेक. त्याचबरोबर आम्ही सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय आणि सर्व खेळाडूंचं देखील लक्ष वेधतोय. आयोजकांच्या माध्यमातून जेवणाची सोय केलेली आहे आणि सर्व क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना विनंती करेन की आपण जेवण करून घ्यायचं आहे. मुख्य व्यासपीठाच्या अगदी बाजूलाच जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांना विनंती असेल की आपण जेवण करून घ्या. थँक्यू. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय 37 धावा झाल्यात आणि 38 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओपनर जोडी सुशील मोरे आणि विजय मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर अमर बामरास गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू टाकत असताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्या चेंडूवरती वार. सर्वात झालेत गार. चेंडू चाललाय सीमा रेषे पार पार पार. फरार. मिळतील धावा 6. आणि फेकून दिलाय 6 धावांसाठी. सुरुवात चांगली झाली आहे. टीम आपण पाहिलं तर अजून एक चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू इथे मात्र पहा सोडून दिलाय. सुरक्षितपणे सोडून दिलाय. एक चेंडू डॉट आला म्हणून काय होत नाहीये. पहिल्या चेंडूवरती सांगितलंय षटकाराने सुरुवात केली आहे आणि या षटकारांची सुरुवात करत असताना इथे मात्र आपण पाहिलं तर टीम आपण पाहिलं सुशील मोरेच्या बॅट मधून 6 धावा आल्यात. कार्य टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय 37 धावा झाल्यात. 38 धावा करायच्या आहेत. आता मात्र चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू रिलीज करत असताना अमर बामरास देखील कमी नाहीये मित्रांनो. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना अमर आणि सुशील मोरे यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये हे रणशिंग फुकलं गेलं.
अजून एक चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू, गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र गोलंदाजाने इथे कमबॅक केलाय, स्वतःला सावरलाय, स्वतःला कंट्रोल केलंय. का मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आयकॉन म्हणून खेळण्याची संधी मिळते हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये अमर बामरस देखील या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला फटका आहे, तिथे मात्र अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र जात असताना सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक बीट करून चेंडू मात्र जाईल टन टन टन. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 2 चेंडू मध्ये आता आपण पाहिलं तर गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर 5व्या चेंडूवरती अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतरचे लगातारचे 3 चेंडू डॉट आणि त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. अजून एक हाफ ट्रॅकर, त्याला पूल केलाय, चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत, तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे तब्बल 12 धावा. धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 37 धावा झाल्यात आणि 38 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 26 धावा. 26 धावा, 18 चेंडू 26 धावा, हे समीकरण आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये कोण सोडवणार, कारी की वडगाव टीम, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. शाळेमध्ये खूप समीकरण आपण मित्रांनो सोडवत आलोय, सोडवली देखील आहेत. गुणाकार असू द्या, भागाकार असू द्या, वजाबाकी असू द्या, बेरीज असू द्या, ही सर्व गणित आपण शाळेमध्ये मित्रांनो सोडवत असतो. परंतु हे मॅथ्सचं गणित आहे ना, 18 चेंडू आणि धावा काढायच्या आहेत त्या मात्र या ठिकाणी 26 धावा. हे गणित कोण सोडवेल, कारी टीम का वडगाव टीम? यांच्या दरम्यान ही चांगली मॅच आपल्याला प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच सध्याच्या घडीला, सध्याच्या स्थितीला या क्रीडांगणावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र सुयश गोलंदाजी ट्रॅकवरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. इथे मात्र चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला नाही, त्याच्यानंतर मात्र चेंडू विकेट किपर अमर बामरस यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. सुयश बामरस आणि अमर बामरस हे महत्वपूर्ण खेळाडू आहेत. आता देखील बॅट चिलिनिकेच घेऊन चेंडू मात्र चकवा देऊन पाठीमागे न ऐकणारी नाहीये. चेंडू मात्र या ठिकाणी जातोय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. इथे मात्र आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय टीम कारी संघाच्या खात्यामध्ये. थँक्यू डीजे. खरं तर चौकार आलाय. सुयश भामरस सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, उंची जास्त आहे, चेंडू हवेमध्ये, थोडस या ठिकाणी क्षेत्ररक्षक बंबाळ झालाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होत असताना आपण सध्याच्या घडीला सुशील मोरे आणि विजय मोरे यांच्या माध्यमातून या धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाचं धावफलक आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला जाऊन पोहोचलोय 18 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं संपलं, दुसरं षटक चालू आहे. 3 चेंडू टाकून झालेत, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. चांगला फटका आहे, क्लिक केलाय. चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, कोणतीही चुकी नाहीये. एक सिंगल मात्र सावरू शकत नाहीयेत. एक सिंगल धाव धावफलकावरती आपल्याला कारी टीमच्या खात्यामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते. त्याचबरोबर सचिन दादा शिंगरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूया. सुयश बामरस सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू आहे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, चुकीला माफी नाहीये. चेंडू चुकीचा होता, फटका तिथे मात्र आपल्याला पॉवरफुल पाहायला मिळाला नाहीये. थोडीशी ताकद कुठेतरी कमी पडते
आणि त्याचाच फायदा गोलंदाजाला मिळतोय. विकेटचं पतन. प्रयत्न करते आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर फलंदाज सुशील मोरे कॅच आउट झालेला आहे. अजून एक चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू होता, भन्नाट वेगाने टाकलेला, वेगावरती स्वार होते. सनुका या चेंडू मध्ये वेग जास्त होता, फलंदाजाला बीट केलाय आणि सुपर हिट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चा केस संपलाय. 2 षटकांच्या अखेरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा धावफलकावरती. इथून पुढे अजूनही 12 चेंडू आणि 19 धावांचा खेळ बाकी आहे. तर जाऊयात पुन्हा एकदा सुमधुर संगीत डीजे ऑपरेटर अभि यांच्याकडे. चेंडू 19 धावा इथे मात्र रोखायच्या आहेत वडगाव टीमला, तर ठोकायच्या आहेत मी म्हणेन खारी टीमला. 12 चेंडू 19 धावा हे समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू रोखण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर सुमितला बोलवलाय. अकोट टप्प्याचा चेंडू लेग स्टंप सोडून चेंडू पाठीमागे चाललाय. तिथे पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत इट्स अ वाईट बॉल, पुन्हा टाकावा लागेल. एक सिंगल धाव अवांतर धाव खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावा इथे मात्र कराव्या लागतील. टीम आपण पाहिलं तर कारी टीमला आणि रोखाव्या लागतील टीम वडगाव टीमला. कोणी हार मानायला तयार नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू सुमितचा. आपल्याला नो बॉल, फ्री हिटची संधी आहे. अगदी फ्री हिट म्हटलं की फलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे आणि फलंदाजाला इथे मात्र रिक्स नसणार आहे. फटका खेळण्यासाठी इथे मात्र आता फलंदाजाला संधी असेल. या संधीचं सोनं करता येईल का? फलंदाज पाहिला तर विजय मोरे त्या ठिकाणी सध्याच्या घडीला आपण पाहतोय त्यांच्या बॅट मधून एक चौकार जरूर आलाय. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा भीमर या ठिकाणी पंच घोषित करतायत नो बॉल. चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जातोय. नो +1 इथे मात्र 2 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. खराब चेंडू आणि खराब चेंडू इथे मात्र सुमित एका पाठोपाठ एक टाकत असताना पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू नो बॉल +1 धाव. आता फ्री हिटची पुन्हा एकदा संधी आहे. या संधीचं सोनं अभिला करावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. अभिला मात्र या फ्री हिटच्या चेंडूवरती काहीतरी नक्कीच करावं लागेल. अजून एक चांगला चेंडू आहे. बॅटची लेडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय. एक सिंगल धाव धावफलकावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर केतन दादा संकपाळ साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण मनापासून सनराईज चषक 2026 मध्ये स्वागत आहे. दादा आपलं देखील मनापासून स्वागत आहे. या आपणही व्यासपीठावरती विराजमान व्हा. आलेल्या सर्वच प्रमुख पाहुण्यांचं आपण मनापासून या ठिकाणी सनराईज चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आमचे अगदी ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूयात. लोअर फुलटॉस चेंडू आहे, फटका आहे बारी आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 4. विजय मोरेच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय.
4 धावा कमी झाल्या, धावा करायच्या इथून पुढे आता 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. थोडस मिस फिल्डिंग झालंय, त्याचाच फायदा या ठिकाणी कारी टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाहीये. जेवढ्या चुक्या तुम्ही कराल ना त्याचा भुर्दंड तुम्हाला धावांमध्ये सोसावा लागतोय. इथे वडगाव टीम सोसते, परंतु एक एक धाव किती महत्वाची आहे ना. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये ना तोपर्यंत कोण जिंकेल कोण हरेल हे सांगू शकत नाहीये. परंतु ही मॅच तशीच आहे. आता मात्र एका दिशेला वडगाव टीम, दुसऱ्या दिशेला कारी टीम आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल पुन्हा एकदा सुमितनं या मॅच मध्ये मी म्हणेन अगदी सोपी करून हळूहळू देत चाललाय. सुमित मात्र महागडं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 7 चेंडू हाताळले, त्याच्यामध्ये मी म्हणेन पहिले 3 चेंडू आपण जर पाहिले तर खराब चेंडू, त्याच्यानंतर 3 चेंडू चांगले, पुन्हा एकदा 7वा चेंडू अगदी वाईट चेंडू आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत या षटकामधले 3 चेंडू बॅलन्स आहेत. असून एक ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रिलीज केल्यानंतर अभिला मात्र समजलं नाहीये. डॉट चेंडू अमर पामरस यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 8 धावा. मॅच हळूहळू बनत चालली आहे, परंतु बिघडवायची असेल ना तर आता मात्र मी म्हणेन गोलंदाजी करणारी टीमला डॉट चेंडू आणि विकेट्स मात्र घेवाव्या लागतील. फटका चांगला आहे, फटक्यामध्ये आहे ताकद नसाकत. चेंडू जायला अगदी सीमारेषे पार. अभिच्या बॅट मधून अगदी विजयाकडे जाणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गरज आहे, जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. आता मात्र क्लीन बोल्ड, मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि मागच्या दरवाजाने चोर मित्रांनो आतमध्ये घुसला आणि चोरी करून गेला. इथे मात्र आता चोरी केली आहे. मी म्हणेन गोलंदाज या ठिकाणी पाहिलं तर सुमितने आणि फलंदाज इथे मात्र माघारी जाताना सध्याच्या घडीला अभि माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 6 चेंडू 2 धावा. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 2 धावांचा बचाव करण्यासाठी सध्याच्या घडीला गोलंदाज आपण पाहिलं तर वडगाव टीम कडून गणेश आपल्याला पाहायला मिळतील. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लखन आपल्याला पाहायला मिळतील विजयच्या साथीला. विजय मोरे असूनही मैदानाच्या आतमध्ये स्थळ ठोकून उभे आहेत. फक्त 2 धावा करायच्या आहेत, परंतु या 2 धावांचा बचाव करण्यासाठी आता गणेशला या ठिकाणी बोलवलं गेलंय. वडगाव टीमचा हा गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिला चेंडू टाकत असताना विजयच्या अगेन्स्ट गोलंदाजी टाकावी लागेल. डॉट आणि डॉटच चेंडू इथे मात्र काहीतरी पराक्रम करू शकतील. पहिला चेंडू आहे, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय गणेशांचा. अगदी विजयला त्या ठिकाणी थांबवलाय. आता 5 चेंडू धावा करायच्या त्या 2 आणि या 2 धावा रोखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल अर्थातच गणेश. टीम वडगाव टीम कडून सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी क्षेत्ररक्षण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जवळ घेतलं गेलंय आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर या 2 धावांचा बचाव करण्यासाठी ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. अकोट टप्प्याचा चेंडू, फटका चांगला आहे. तिथे 1 बाउंड चेंडू सीमारेषेकडे चाललाय. एक सिंगल धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. आता मात्र सामना अगदी टाय झालाय आणि आता एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. 4 चेंडू 1 धाव करावी लागेल ती मात्र या ठिकाणी कारी टीमला आणि रोखावी लागेल ती वडगाव टीमला. सामना पाहिलं तर हळूहळू बिघडत चाललाय. आपल्या हातातून निष्ठून जात असताना वडगाव टीम सध्याच्या घडीला प्रयत्न करत असताना अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे, हलक्या हाताने खेळून गेलाय. पुश करा आणि खुश रहा असा हा फटका पाहायला मिळाला.
चेंडू चाललाय सीमारेषेकडे, तिथे 4 धावा मिळाल्या आणि इथे मात्र कारी टीमने विजय मिळवलाय. हार्डलक टीम वडगाव टीम, अभिनंदन टीम कारी टीम. सचिन दादा शिंगरे साहेबांचा आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी प्रशांत दादा वाघ साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. प्रशांत दादा पोपळकर साहेबांना विनंती करतो की आपण दादांचा या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान करायचा आहे. आणि